चला तर आज आपण पाहूया वांबीचं कालवण सोप्या पद्धतीने कसं बनवायचं. प्रथम वांब घेऊन आली आहे बाजारातून. पाहू शकता पिवळी वांब आहे. तिला स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाहू शकता स्वच्छ धुवून घेतली आहे मी. आता यामध्ये थोडे हळद घालूया, मीठ घालूया 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट टाकूया आणि कोकमसार टाकूया. छान मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. आपण घेतलेलं आहे. आता आपण अर्धा लिंबू पिळूया. मिक्स करून घेऊया. तर एका तव्यामध्ये तेल गरम करूया. 1 चमचा तेल टाकूया. त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतले आहेत. ते भाजायला घेऊया. अर्धवट भाजले की त्यामध्ये खोबरं घालूया. अर्धी वाटी खोबरं आहे. 2 लाल मिरच्या आहेत. अद्रक घेतलेला आहे आणि लसणाच्या कुड्या. छान भाजून घेऊया. दोन चमचे जिरं घालूया. पुन्हा ते छान भाजून घेऊया. छान भाजल्यानंतर थंड झाल्यावर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि त्याचं वाटण करूया तयार. थोडी कोथिंबीर घालूया. एका पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घालूया. मच्छी म्हटलं की थोडं तेल जास्त असावं. कढीपत्ता घालूया. कढीपत्ता तडतडला की मग वाटण घालूया, म्हणजे वाटलेला मसाला घालूया. छान असं परतवून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान रेसिपी आहे ही वांबीची. दोन चमचे लाल तिखट टाकूया. हा घाटी मसाला आहे. 2 चमचे घाटी मसाला टाकलेला आहे. 1 चमचा मीठ घालूया. छान असं परतवून घेऊया. त्यामध्ये वांबीचे तुकडे टाकूया. छान असं परतवून घेऊया. थोडं परतवून घेतलं की थोडं वाफवायला ठेवायचं आहे झाकण लावून.
छान असं परतवून घेऊया मस्त. व्हिडिओ नक्की आवडेल, तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर थोडं झाकण लावून ठेवूया. आता खोलूया झाकण. बघा मस्त वास येतोय त्याचा, स्मेल खूप छान येतोय. मध्ये टॅमॅटोचा पेस्ट टाकूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान असं परतवून घेऊया. त्यामध्ये पाणी घालूया. मसाल्याचं पाणी आहे. अजून थोडं पाणी घालूया. वांबीला थोडं शिजायला वेळ लागतो. 2-3 कोकमाचे तुकडे टाकूया. कोकमाशिवाय मच्छीला चव येत नाही. बघा खूप छान झालेलं आहे कालवण. खूपच छान झालेलं आहे, पाहू शकता. टेस्ट पण खूप भारी झाली आहे त्याची, दिसतंय छान. आपण हे काढून घेऊया, ताट तयार करूया. पाहू शकता ताट तयार केलेलं आहे. बांगडे फ्राय केलेले आहेत, वाम फ्राय केलेले आहे आणि बोंबील फ्राय केलेले आहे. लिंबू आणि कांद्या सोबत आहे. तुम्ही खाऊ शकता. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.